नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पंढरपूरच्या वारीमध्ये हरिनामाचा गजर करत पायी चालणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका युवा वारकऱ्याचा मार्गातच मृत्यू झालाय. देवदर्शनाची आस मनात ठेवून निघालेल्या या भक्ताच्या जाण्यानं वारीतील वारकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जाते. अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान आणि भक्तिधाम संस्थांची पायदळ दिंडी दरवर्षीच पंढरपूरला जाते. या वर्षी सुद्धा 25 दिवसांपूर्वी जूनच्या सुरुवातीला शेकडो महिला पुरुष वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी पंढरपूरकरिता रवाना झाली होती. त्यामध्ये कजरगाव येथील स्वप्नील विठ्ठल केचे या 30 वर्षीय युवा शेतकरी कुटुंबातील वारकऱ्याचाही समावेश होता. हरिनामाचा गजर करत ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील एरमाडा गावापर्यंत पोहोचली होती. गुरुवारी 26 जूनच्या पहाटे 5:30 ते 5:45च्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा गजर करत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले. त्यात स्वप्नील केचे यांचाही समावेश होता. वारीत सहभागी असलेला स्वप्नील 3 दिवसांपासून तापानं फणफणत असतानाही तो वारकऱ्यांसोबत औषधाच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता. त्याच्यातील उत्साह हा कायम होता. परंतु गुरुवारी पहाटे वारी एरमाडा येथून पुढे मार्गक्रमण करीत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली. त्यात त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करून सायंकाळी स्वप्नील केचे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वारीत सहभागी असलेले दोघे स्वप्नील केचे यांचा मृतदेह अमरावतीपर्यंत घेऊन आले. त्या वारकऱ्यांची या घटनेमुळे वारीत चुकू नये म्हणून त्यांना परत वारीत सहभागी होण्यासाठी एका वाहनातून पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.